धर्म केला दामाजीनं, पंढरीची लोक आणायला मागले आणि गंगा जमुना पेव लुटाई लागले. मंगुट गावामध्ये कुठ्या राजाची पेरणे आणि बाच्याच्या कचेरीत आणला दामाजी धरूने. दामाजी धरण इटू सख्याला केले तार आणि झाला गर्णावरी स्वार. दामाजी पंताला धरण बेदरच आणि सावळ्या विठ्ठलानं पोत सोडलं पदरच. दामाजीच्या जीवासाठी विठ्ठल झाला महार आणि बाच्याच्या कचेरीत खाली वाकुने घाले द्वार. विठ्ठल देव बोले होते रुक्मिणी मला सई आणि बाच्याच्या कचेरीत दामाजीला तसतील. विठ्ठल देव बोले काढ रुक्मिणी तुझ्या सुड्या आणि दामाजीला आल्या बेड्या. रुक्मिणी बाई बोल देवा सुड्यानं काय होय आणि दामाजीला कर्ज लय. रुक्मिणी बाई बोल देवा तुमचा कंठ मोडा आणि दामाजीचं कर्ज फेडा. रुक्मिणी बाई बोल देवा पुतळ्या मोडवून आणि आणा दामाजी सोडवून. विठ्ठल देवानं पैसा कागदी मोडविला आणि देव दामाजी सोडविला. पंढरी सोडून मंगळवेढ्याला कसा आला आणि दामाजी पंतानं उजव्या बाजूला जागा दिला. चला चला पाहू मंगळवेढ्याच्या 12 हिरे आणि कानोपात्र नाही घरे. राही रुक्मिणी असताना सतीभामाला कशी केले आणि विठ्ठलाच्या मांडीवर कानोपात्र झोपे गेले. मंगुड गावामध्ये 4 बाजूला 4 इशी आणि सावळ्या पांडुरंगा कानोपात्र नेली कशी. कानोपात्र बोल मुळे माझा खंड आणि सावळ्या पांडुरंगा कसा लावला साखळदंड. विठ्ठल तोंडत होतो दामाजीच्या हिरीला आणि कानोपात्रा पुऱ्या तळती दामाजीच्या न्याहारीला. संताला भोजन भाकरीवरी भाजी आणि संत जेवाला दामाजी. मंगळवेड्याचं पोलीस पंढरीच्या इशी बसे आणि कानोपात्रा पांडुरंगाच्या मांडी बसे. मंगळवेड्याचं पोलीस काशीगावच्या इशी बसे आणि चोकामेळा नामदेवाच्या पायरी बसे. एकादशी बाई नाव तुझं सरस आणि केळीच्या पानावरी विठू सोडे तो बारस. एकादशी परत बारशीचा नियम खरा आणि पांडुरंग येतो खरा. महिन्याची एकादशी 15 दिवसाची सोडू नका. यमाच्या दरबारात होईल जामीन येतो सका. एकादशी परत दसमी थोरली आणि आंघोळ कुंडलिका मोहरली. आकाडी एकादश लागली लालाला रुक्मिणी छड्या लावी वाघाटीच्या याला. नामदेवाच्या पंगतीला रुक्मिणी वाढते भेंडे आणि सावळा पांडुरंग वाघाटी लावे तोंडे. उद्या वाघाटी खायला असते बारशीला माहीत आहे ना वाघाटी. सालाच्या एकादशीला उद्या खायचं असते. दामोजी पंतांचं गाव हीच तसं राजनीच आहे. कुठं कामाला